नमस्कार मित्रांनो, पेन्शन टॉक्स विथ चिंदरकर या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. ही चित्रफित महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम 1982 व महाराष्ट्र शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेला शासन निर्णय यावर आधारित आहे. भाग 22. या भागात आपण DCPSचा निधी NPS मध्ये हस्तांतरित कसा करावा, NPS स्तर 1 खात्यातील निधी कुठे व कसा गुंतवावा, सेवानिवृत्तीनंतर ॲन्युटी प्लॅनमध्ये गुंतवणूक केलेली 40% रक्कम परत मिळते का, याबद्दल माहिती घेऊ. शासन निर्णय दिनांक 31/10/2005 नुसार राज्य शासनाच्या सेवेत दिनांक 1/10/2005 रोजी किंवा त्यानंतर नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी राज्यात नवीन परिभाषित अंशदायी निवृत्ती वेतन योजना लागू करण्यात आलेली होती. या योजनेचे व्यवस्थापन पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरण द्वारे केले जाते. नवीन परिभाषित अंशदायी निवृत्ती वेतन योजना परिभाषित अंशदानांवर आधारित आहे व या योजनेचे 2 स्तर आहेत. स्तर 1 शासनाच्या सेवेत दिनांक 1/11/2005 किंवा त्यानंतर नियुक्त होणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांसाठी अनिवार्य आहे. स्तर 2 कर्मचाऱ्यांसाठी वैकल्पिक स्वरूपाचा व स्वेच्छा निर्णयाच्या अधीन आहे. स्तर 1 अंतर्गत प्रत्येक शासकीय कर्मचाऱ्यास त्याच्या मूळ वेतन अधिक महागाई भत्ता या रकमेच्या 10% इतके मासिक अंशदान भरावे लागते. ही रक्कम प्रत्येक महिन्याच्या वेतनातून वजा केली जाते व शासनाच्या 10% हिस्सासकट कर्मचाऱ्यांच्या DCPS या खात्यात जमा केली जाते. शासन निर्णय दिनांक 19/8/2019 अन्वये शासनाने आपला हिस्सा 10% वरून 14% केला आहे. वाढीव अंशदान कर्मचाऱ्यांच्या NPS खात्यात 1 एप्रिल 2019 पासून जमा करण्यात येत आहे. NPS योजनेअंतर्गत कर्मचाऱ्याच्या पगारातून कपात केलेली रक्कम केंद्रीय रेकॉर्ड कीपिंग एजन्सीकडे असलेल्या कर्मचाऱ्याच्या वैयक्तिक स्तर 1 पेन्शन खात्यात जमा केली जाते. कर्मचाऱ्याच्या पगारातून कपात केलेली रक्कम ट्रस्टी बँकेकडे जाते व तेथून थेट कर्मचाऱ्याच्या वैयक्तिक प्राण खात्यात जमा केली जाते. ती रक्कम साधारणपणे 2 ते 5 कामकाजाच्या दिवसात प्राण खात्यात जमा होते. त्या रकमासोबत शासनाचा हिस्सा सुद्धा कर्मचाऱ्याच्या वैयक्तिक खात्यात जमा होतो. कर्मचारी NSDL CRA किंवा K-Fintech CRAच्या अधिकृत वेबसाईटवर किंवा ॲपवर लॉग इन करून स्वतःचे पासबुक आणि व्यवहार तपासू शकतात. कर्मचारी त्यांच्या NPS स्तर 1 खात्यातून ठराविक अटींवर स्वतःचे योगदान काढू शकतात. कर्मचाऱ्याने स्वतः भरलेल्या रकमेच्या 25% पर्यंत रक्कम काढू शकतात. कर्मचाऱ्याचे NPS खाते किमान 3 वर्ष जुने असणे आवश्यक आहे. शिक्षण, लग्न, घर खरेदी किंवा गंभीर आजारपणासाठी हे पैसे काढता येतात. संपूर्ण सेवा काळात फक्त 3 वेळा अंशतः पैसे काढता येतात. परंतु कर्मचाऱ्याने RNPS किंवा UPS या योजनेचा विकल्प निवडल्यास त्यांनी त्यांच्या वैयक्तिक खात्यातून काढलेली रक्कम 10% व्याजासह परत NPS स्तर 1 या खात्यात भरणे आवश्यक आहे. तरच त्याला योजनेप्रमाणे निवृत्ती वेतन मिळेल. स्तर 2 हे आहरणयोग्य स्वतंत्र खातं आहे. या खात्यात कर्मचाऱ्याचे अंशदान जमा केले जाते आणि कर्मचाऱ्यास त्यातील रक्कम काढून घेण्याचा विकल्प उपलब्ध आहे. तथापि शासनातर्फे या खात्यात कोणतेही अंशदान जमा केले जात नाही. स्तर 2 खाते सुरू करायचे असेल तर सध्याचा प्राण नंबरचा वापर करून ऑनलाईन किंवा बँकेमार्फत सुरू करता येईल, पण त्यासाठी स्तर 1 खाते सक्रिय असणे आवश्यक आहे. स्तर 2 खात्यात मूळ वेतनाच्या ठराविक रक्कम भरण्याची कोणतीही सक्ती नसते. कर्मचारी आपल्या इच्छेनुसार आणि गरजेनुसार कितीही रक्कम
पण ₹250च्या पटीत भरू शकतात. शासन निर्णय दिनांक 27/8/2014 नुसार परिभाषित अंशदायी निवृत्ती वेतन योजना यापुढे राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना प्रणाली म्हणून ओळखली जाते. महाराष्ट्रातील जे राज्य शासनाचे कर्मचारी 1 नोव्हेंबर 2005 रोजी किंवा त्यानंतर सेवेत रुजू झाले आणि सुरुवातीला परिभाषित अंशदायी निवृत्ती वेतन योजना अंतर्गत समाविष्ट होते, त्यांचा जमा झालेला निधी राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली स्तर 1 खात्यात हस्तांतरित केला जातो. DCPSला NPS मध्ये हस्तांतरित करण्याची प्रक्रिया थेट कर्मचाऱ्यांऐवजी प्रामुख्याने आहरण व संवितरण अधिकारी आणि कोषागार कार्यालयाद्वारे हाताळली जाते. ब्रँड कायमस्वरूपी सेवानिवृत्ती खाते क्रमांक. जर एखाद्या कर्मचाऱ्याकडे अद्याप प्राण क्रमांक नसेल तर NPS मध्ये नोंदणी करण्यासाठी त्यांनी त्यांच्या नोडल कार्यालयामार्फत सदस्य नोंदणी अर्ज CSR फॉर्म भरावा लागेल. ISS फॉर्म इंटर-सेक्टर शिफ्टिंग फॉर्म हा फॉर्म कर्मचाऱ्याच्या DCPS मधील जुना डेटा NPS प्रणालीमध्ये हस्तांतरित करण्यासाठी वापरला जातो. यामध्ये सध्याच्या DDOचा कोड आणि संबंधित कोषागार कार्यालयाचा तपशील भरावा लागतो. कर्मचाऱ्याने जमा झालेला DCPS निधी NPS स्तर 1 खात्यात हस्तांतरित करण्यासाठी त्यांच्या आहरण व संवितरण अधिकारी यांच्याकडे औपचारिक विनंती सादर करणे आवश्यक आहे. आहरण व संवितरण अधिकारी कोषागार कार्यालय नोडल कार्यालय म्हणून काम करतात. राज्याच्या DCPS खात्यातून NPS विश्वस्त बँक खात्यात लेगसी डेटा, DCPS कपात व व्याजाची एकत्रित रक्कम हस्तांतरित करण्याची प्रक्रिया करेल. नोडल कार्यालय CRA प्रणालीद्वारे जमा झालेली DCPSची रक्कम अपलोड करते. हे एरियस मोडमधील विशेष कॉन्ट्रीब्युशन फाईल वापरून किंवा विशेष लेगसी ट्रान्सफर फाईलद्वारे अपलोड केली जाते. हस्तांतरित केलेली रक्कम कर्मचाऱ्याच्या प्राण स्तर 1 खात्यात जमा केली जाईल आणि DCPS खाते बंद केले जाईल. मान्यताप्राप्त सेवानिवृत्ती निधीतून NPS खात्यात निधी हस्तांतरण करणे हे उत्पन्न मानले जात नाही आणि आयकर कायद्याच्या कलम 10(13) अंतर्गत करमुक्त आहे. आपल्या मासिक वेतनातून कपात होणारे अंशदान आपल्या NPS स्तर 1 खात्यात जमा होतात. मग तो संचित निधी कसा वाढवता येईल याचा प्रयत्न तुम्हाला करावा लागणार आहे. कारण सेवानिवृत्तीनंतर संचित निधीतून 60% तुम्हाला परत मिळणार आहे व उर्वरित 40% रक्कम ॲन्युटी प्लॅनमध्ये गुंतवणूक करणे अनिवार्य आहे. NPS लागू असलेल्या राज्य शासकीय अधिकारी कर्मचारी यांच्या वेतनातून कपात होणाऱ्या मासिक पेन्शनची रक्कम गुंतवणूक करण्यासाठी PFRDAच्या निर्देशानुसार निवृत्ती वेतन निधीची रक्कम गुंतवणुकीसाठी सार्वजनिक उपक्रम क्षेत्रातील भारतीय स्टेट बँक, भारतीय जीवन विमा महामंडळ व युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया या 3 निवृत्ती वेतन निधी व्यवस्थापकांची निवड शासनाने केली आहे. NPS लागू असलेल्या शासकीय अधिकारी कर्मचारी यांना यापुढे कोणत्याही एका निवृत्ती वेतन निधी व्यवस्थापकाची निवड करण्याचा विकल्प राहील. यामध्ये सार्वजनिक क्षेत्रातील निवृत्ती वेतन निधी व्यवस्थापकासह खाजगी क्षेत्रातील निवृत्ती वेतन निधी व्यवस्थापनाच्या निवडीचा विकल्प उपलब्ध राहील. सभासद वर्षातून एकदा आपला विकल्प बदलू शकतात. तथापि सार्वजनिक क्षेत्रातील निवृत्ती वेतन निधी व्यवस्थापकांची सध्याची डिफॉल्ट योजना विद्यमान व नवीन सभासदांसाठी उपलब्ध राहील. प्रथम आपण क्लास ऑफ असेट बघूया. असेट क्लास E इक्विटी. इक्विटी म्हणजे कंपनीचे एकूण मालमत्तेतून सर्व कर्ज वजा केल्यावर जी रक्कम उरते त्याला इक्विटी म्हणतात. कंपनीचा व्यवसाय वाढला की कंपनी नफ्यातील काही हिस्सा डिव्हिडंड म्हणून देऊ शकते.
या प्लॅनमध्ये जोखीम सर्वाधिक असते. असेट क्लास सी कॉर्पोरेट बॉन्ड. जेव्हा एखाद्या खाजगी किंवा सरकारी कंपनीला व्यवसाय वाढवण्यासाठी पैशांची गरज असते तर ती जनतेकडून कर्ज घेते. या कर्जाच्या बदल्यात कंपनी जे प्रमाणपत्र देते त्याला कॉर्पोरेट बॉन्ड्स म्हणतात. कंपनी ठरलेल्या दराने नियमित व्याज देते आणि मुदत संपल्यावर मुद्दल परत करते. असेट क्लास जी गव्हर्नमेंट सिक्युरिटीज. जेव्हा शासनाला रस्ते, पूल किंवा इतर विकास कामांसाठी पैशांची गरज असते तेव्हा शासन जनतेकडून कर्ज घेते. यासाठी जारी केलेल्या जाणाऱ्या कर्जपत्रांना सरकारी कर्ज रोखे म्हणतात. हे पूर्णपणे सुरक्षित असतात. ठरलेले व्याज आणि मुदतीनंतर पैशांची परतफेड निश्चित असते, त्यामुळे व्याज कमी मिळते. आता आपण गुंतवणुकीच्या पद्धतीचे विकल्प पाहू. डिफॉल्ट पॅटर्न. NPS योजनेचे सभासद असलेल्या व नव्याने सभासद होणाऱ्या शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी सध्या अस्तित्वात असलेली सार्वजनिक उपक्रम क्षेत्रातील 3 निवृत्ती वेतन निधी व्यवस्थापक यांच्यामधील गुंतवणुकीची योजना उपलब्ध राहील. स्कीम जी गव्हर्नमेंट सिक्युरिटीज. ज्या शासकीय अधिकारी कर्मचारी यांना तुलनेने कमी जोखमीत व निश्चित परतावा हवा असल्यास त्यांना त्यांचा 100% निधी सरकारी रोख्यांमध्ये गुंतवणूक करण्याचा विकल्प योजना जी अंतर्गत राहील. ऑटो चॉईस लाईफ सायकल फंड. ज्या शासकीय अधिकारी कर्मचारी यांना अधिकाचा परतावा हवा असल्यास त्यांना तुलनेने अति जोखमीच्या खालील जीवनचक्र निधी आधारित योजना निवडण्याचा विकल्प राहील. या विकल्पाचे 2 प्रकार आहेत, परंतु शासन निर्णय दिनांक 10/7/2026 अन्वये 2 अतिरिक्त विकल्प उपलब्ध करून देण्यात आले आहे. ते 4 विकल्प कोणते ते पाहू. लाईफ सायकल 25 लो. ज्या कर्मचाऱ्यांनी वरील विकल्पाची निवड केली असेल तर त्यांना कमाल 25% मर्यादेत इक्विटीमध्ये गुंतवणूक करता येईल व उर्वरित 75% रकमेची गुंतवणूक खाजगी रोख्यांमध्ये कमाल 45% व शासकीय रोख्यांमध्ये किमान 30% या मर्यादेत वयोमानानुसार गुंतवणूक होईल. याप्रमाणे गुंतवणुकीच्या प्रमाणाबाबत जोडपत्र 2 पहा. लाईफ सायकल 50 मॉडरेट. ज्या कर्मचाऱ्यांनी वरील विकल्पाची निवड केली असेल तर त्यांना कमाल 50% मर्यादेत इक्विटीमध्ये गुंतवणूक करता येईल व उर्वरित 50% रकमेची गुंतवणूक खाजगी रोख्यांमध्ये कमाल 30% व शासकीय रोख्यांमध्ये किमान 20% या मर्यादेत वयोमानानुसार गुंतवणूक होईल. वयाप्रमाणे गुंतवणुकीच्या प्रमाणाबाबत जोडपत्र 3 पहा. लाईफ सायकल 75 हाय. या विकल्पाअंतर्गत सभासदास वयाच्या 35 वर्षापर्यंत कमाल 75% मर्यादेत इक्विटीमध्ये गुंतवणूक करता येईल व त्यानंतर वयाच्या 55 वर्षापर्यंत 15%च्या मर्यादेत इक्विटीमध्ये गुंतवणूक करता येईल. वयाप्रमाणे गुंतवणुकीच्या प्रमाणाबाबत संलग्न जोडपत्र पहा. लाईफ सायकल ॲग्रेसिव्ह. या विकल्पाअंतर्गत सभासदास वयाच्या 45 वर्षापर्यंत कमाल 50% मर्यादित इक्विटीमध्ये गुंतवणूक करता येईल व त्यानंतर वयाच्या 55 वर्षापर्यंत 35%च्या मर्यादेत इक्विटीमध्ये गुंतवणूक करता येईल. वयाप्रमाणे गुंतवणुकीच्या प्रमाणाबाबत संलग्न जोडपत्र पहा. राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना. लागू असलेल्या राज्य शासकीय अधिकारी कर्मचारी यांना एकदा निवडलेल्या निवृत्ती वेतन निधी व्यवस्थापक अंतर्गत नमूद गुंतवणुकीच्या पद्धतीचे विकल्प निवडीचे स्वातंत्र्य वर्षातून 2 वेळा राहील. जर सभासदाने कोणत्याही गुंतवणूक निधी व्यवस्थापकाची अथवा गुंतवणुकीच्या पद्धतीचे विकल्पाची निवड केली नाही तर
सध्या अस्तित्वात असलेली सार्वजनिक उपक्रम क्षेत्रातील 3 निवृत्ती वेतन व्यवस्थापक यामधील निधी गुंतवणुकीची डिफॉल्ट पॅटर्न लागू राहील. निवृत्ती वेतन निधी व्यवस्थापक व गुंतवणुकीच्या पद्धतीचा विकल्प निवडण्याचा अधिकार राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना लागू असलेल्या शासकीय अधिकारी कर्मचारी यांना देण्यात आल्यामुळे संपूर्ण जबाबदारी त्यांचीच राहील. ज्यावेळी सभासद निवृत्ती वेतन व्यवस्थापक अथवा गुंतवणूक योजनेची निवड करेल त्यावेळी सभासदास पर ट्रान्झॅक्शन सध्या ₹3.75 इतके सेवा शुल्क तसेच यामध्ये वेळोवेळी होणाऱ्या बदलाप्रमाणे सेवा शुल्क लागू राहील. सदर सेवा शुल्क सभासदांच्या अंशदानाच्या रकमेतून आपोआप वसूल करण्यात येईल. शासकीय कर्मचाऱ्यास सर्वसाधारण नियत वयोमान यथास्थित 58-60 वर्ष पूर्ण होताच किंवा त्यानंतर नवीन निवृत्ती वेतन योजनेच्या स्तर 1 मधून बाहेर पडता येईल. परंतु योजनेतून बाहेर पडतेवेळी त्याच्या प्राणखाती जमा झालेल्या एकूण रकमेच्या किमान 40% रक्कम वार्षिकी खरेदी करण्यासाठी गुंतवणूक करणे अनिवार्य आहे. ही गुंतवणूक IRDA म्हणजे विमा नियामक आणि विकास प्राधिकरण द्वारे मान्यताप्राप्त विमा कंपनीकडे केली जाते, जसे की LIC, SBI लाईफ. यातून कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर आयुष्यभर दरमहा निवृत्ती वेतन मिळू शकते. खात्यात उरलेली 60% रक्कम टोक रक्कम स्वरूपात संबंधित शासकीय कर्मचाऱ्यास प्रदान केली जाईल. तिचा विनियोग कसा करावा त्याचे स्वातंत्र्य कर्मचाऱ्यास असेल. कर्मचाऱ्याच्या व त्याच्या प्रथम वर्षाच्या पश्चात त्या 40% रकमेचे काय होते? ती रक्कम कर्मचाऱ्याला परत मिळते का? नाही. तुमचा NPS कॉर्पस जो 40% ॲन्युटी प्लॅनमध्ये गुंतवलेला असतो तो कर्मचाऱ्याला एक रकमी परत केला जात नाही. त्याऐवजी या रकमेचा उपयोग पेन्शन योजना खरेदी करण्यासाठी केला जातो, जी तुम्हाला आणि तुमच्या जोडीदाराला आयुष्यभर नियमित निश्चित मासिक उत्पन्नाची हमी देते. मात्र सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेमध्ये वार्षिकीमधून मिळणारी मासिक निवृत्ती वेतन राज्य शासनाने हमी दिलेल्या निवृत्ती वेतनातून वजा केली जाईल. राज्य शासन एक पूरक यंत्रणा म्हणून काम करते, जेणेकरून तुम्हाला तुमच्या शेवटच्या वेतनावर 50% निवृत्ती वेतन मिळेल याची खात्री केली जाते. तुम्ही ही 40% रक्कम एकरकमी काढू शकत नसले तरी मूळ निधीचे व्यवस्थापन कसे केले जाते हे तुम्ही सेवानिवृत्त होताना निवडलेल्या विशिष्ट ॲन्युटी प्लॅनवर पूर्णपणे अवलंबून असते. खरेदी किंमत परत मिळण्यासह वार्षिकी या प्लॅन अंतर्गत तुम्हाला आयुष्यभर मासिक पेन्शन मिळते. तुमच्या पश्चात जोडीदाराला, त्यानंतर तुम्ही केलेल्या नामनिर्देशित व्यक्तीला किंवा कायदेशीर वारसाला मूळ 100% गुंतवणुकीची रक्कम परत केली जाते. खरेदी किंमत परत न मिळणारी वार्षिकी तुम्हाला आयुष्यभर थोडे जास्त मासिक पेन्शन मिळते आणि तुमच्या व तुमच्या जोडीदाराच्या पश्चात पॉलिसी संपुष्टात येते आणि 40% मूळ रक्कम परत केली जात नाही. कौटुंबिक उत्पन्न संयुक्त जीवन पर्याय या प्रकरणात तुमच्यासाठी व तुमच्या पश्चात तुमच्या जोडीदारासाठी, काही प्रकरणामध्ये तुमच्यावर अवलंबून असलेल्या पालकांसाठी पेन्शन सुरू ठेवण्याचा पर्याय तुम्ही निवडू शकता. तुमचा ॲन्युटी सर्व्हिस प्रोव्हायडर निवडताना जर तुमच्या कुटुंबासाठी 40% मूळ रक्कम मागे ठेवणे हे तुमचे प्राधान्य असेल तर खरेदी किंमत परतफेड असलेला पर्याय तुम्ही निवडू शकता. शासकीय कर्मचाऱ्यास यथास्थितीत 58-60 वर्ष पूर्ण होण्यापूर्वी निवृत्ती वेतन योजना सोडून देण्याची मुभा असेल, तथापि अशा प्रकरणी खरेदी करावयाची अनिवार्य वार्षिकी शासकीय कर्मचाऱ्याच्या उपरोक्त खाती जमा झालेल्या एकूण रकमेच्या 80% असेल. शासन निर्णय दिनांक 31/3/2023 नुसार दिनांक 1/11/2005 रोजी किंवा त्यानंतर शासन सेवेत नियुक्त झालेल्या
व राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली लागू असलेल्या कर्मचाऱ्याचा सेवेत असताना मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबास कुटुंब निवृत्ती वेतन व मृत्यू उपदान OPS प्रमाणे, रुग्णता सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यास रुग्णता निवृत्ती वेतन आणि सेवा उपदान OPS प्रमाणे, नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवा उपदान OPS प्रमाणे मंजूर होईल. तुम्हाला NPS, RNPS किंवा UPS या तिन्ही योजनांपैकी एकाची निवड करायची आहे. त्यासाठी शासनाने विकल्प देण्यासाठी अंतिम मुदत 31/12/2026 दिली आहे. त्यामुळे विचार करायला वेळ आहे. जुन्या NPSचे फायदे, RNPS व UPSचे नियम तपासून विकल्प द्यावा. आता आपण NPSचे उदाहरण घेऊ. अबक यांचा जन्म दिनांक 3/7/1967, शासकीय सेवेत रुजू दिनांक 20/9/2010, माजी सैनिक, वयोमानानुसार सेवानिवृत्त दिनांक 31/7/2025, एकूण सेवा 14 वर्ष 10 महिने व 11 दिवस, 30/6 माही कालावधी, शेवटचे वेतन रुपये 36,400, प्राणखाती जमा कर्मचारी हिस्सा व व्याज रुपये 8,82,613, शासनाचा हिस्सा व व्याज रुपये 10,43,830, एकूण जमा 19,26,443 रुपये. विकल्प दिल्या नसल्यामुळे ते NPSचे सभासद होते. संचित निधी गुंतवणुकीसाठी डिफॉल्ट पॅटर्न निवडला. NPSच्या अटी व शर्तीनुसार सेवानिवृत्तीनंतर त्यांना संचित निधी जमा असलेल्या रकमेतून 60% म्हणजे रुपये 11,55,866 एवढी रक्कम परत मिळेल. म्हणजे त्यांच्या वेतनातून कपात केलेल्या रकमेपेक्षा ही अधिक आहे. ही 60% रक्कम रुपये 11,55,866 करमुक्त असते व आपल्या इच्छेनुसार कुठेही गुंतवणूक करता येते. सेवानिवृत्तीनंतर त्यांनी 40% रक्कम रुपये 7,70,577 ॲन्युटी प्लॅन ROP मध्ये गुंतवले. त्यामुळे त्यांना दरमहा रुपये 3,800 इतके मासिक पेन्शन आयुष्यभर मिळू शकते. त्याशिवाय त्यांना शासन निर्णय दिनांक 31/3/2023 नुसार महाराष्ट्र नागरी सेवानिवृत्ती वेतन नियम 1982 नुसार सेवा उपदान सुद्धा मिळेल. सेवा उपदान बरोबर शेवटचे वेतन भागले 4 गुणले 6 माही कालावधी, 36,400 भागले 4 9,100 गुणले 30 बरोबर रुपये 2,73,000. प्राणखाती कर्मचाऱ्याची जमा रक्कम रुपये 8,82,613, परत मिळालेली रक्कम रुपये 11,55,866 अधिक सेवा उपदान रुपये 2,73,000, एकूण रक्कम रुपये 14,28,866. तर ही होती महाराष्ट्र कर्मचाऱ्यांसाठी NPS योजनेची सविस्तर माहिती. शासकीय नियमानुसार योग्य वेळी घेतलेला निर्णय तुमचे भविष्य सुरक्षित करू शकतो. या योजनेबाबत अधिकृत माहितीसाठी तुमच्या विभागाच्या लेखा व वित्त शाखेशी नक्की संपर्क साधा. जर तुम्हाला RNPS किंवा UPS या योजनांबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ क्रमांक 20 व 21 अवश्य पहा. ही माहिती आपल्याला मार्गदर्शक आणि महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. हा व्हिडिओ तुमच्या सर्व शासकीय कर्मचारी मित्रांना आणि ग्रुपवर नक्की शेअर करा. पेन्शनबद्दल अधिक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. माहितीपूर्ण रहा. भेटूया असं एक नवीन माहितीसह पुढील व्हिडिओमध्ये. आपणा सर्वांना चांगले आरोग्य लाभो ही सदिच्छा व्यक्त करून मी आपली रजा घेतो. धन्यवाद.